राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतील। ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। राज्याच्या 21वे ते मुख्यमंत्री असणार आहेत। मात्र हा दिवस भाजपसाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा। भाजपमध्ये पक्ष शिस्त ही किती महत्त्वाची असते हे 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये सहभागी झाले। त्यांनी मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि आज या प्रचंड मोठ्या विजयानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत। म्हणूनच आपण पाहतोय सागर ग्रँड असा हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडतोय। सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात येत होतं आणि आता अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते स्टेजवर स्थानापन्न झालेले आहेत। सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। खरं तर पंतप्रधान हे या ग्रँड शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। हे सुद्धा एक प्रकारे महत्त्वाचं आणि मोठं आपण ज्याला म्हणू शकतो, कारण 2014 जेव्हा भाजपचा पहिल्यांदा राज्यात मुख्यमंत्री झालेला होता आणि आता पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री राज्यात शपथ घेणार आहे। म्हणूनच हा सोहळा ग्रँड ज्याला आपण म्हणतोय तो या अर्थानं आहे की भाजपसाठी हा दिवस अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा। तर या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आझाद मैदानावर पोहोचतील। महत्वपूर्ण सूचना कर रही हूं, इस आयोजन का जो शुरुआत होगी वो भारत के पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी के आगमन होते ही होगी। पुलिस बैंड के द्वारा तब राष्ट्रगान बजाया जाएगा, उसके तुरंत पश्चात राज्य गीत होगा। मंडळी, काही गोंधळून जायची गरज नाहीये। आपल्याकडे सुरक्षा व्यवस्था त्यांचं काम करतायत, प्लीज त्यांना सहकार्य करा। सांस्कृतिक मंचाच्या समोर डाव्या बाजूला प्लीज गर्दी करू नका। आसन व्यवस्था सर्वांसाठी करण्यात येते, सर्वांना बसायला जागा मिळणार आहे। कृपया सुरक्षा व्यवस्थेची सर्वांनी सहकार्य करायचं आहे। आतापर्यंत ज्या शिस्तीमध्ये तुम्ही या ठिकाणी आलेला आहात त्याच शिस्तीमध्ये आपण हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहोत। कृपा करून शिस्तीला कुठल्याही पद्धतीने भंग पोहोचेल असं वागू नका, धावू नका, घाई गर्दी करू नका। सर्वांना आवाहन आहे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिष्टाचार विभागाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करते, कोणीही कृपा करून या सोहळ्याला गालबोट लागेलाचं वागू नका। शिस्तीचा भंग प्लीज 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 कोणी करू नका। सर्वांनी सुरक्षा रक्षकांशी, पोलीस कर्मचाऱ्यांशी सहकार्य करायचं आहे। And as I was just mentioning, for the benefit of the Honorable Consul Generals and our overseas guests, we will commence the main program after the arrival of the Honorable Prime Minister with the national anthem followed by the state song, and we will conclude with the national anthem again. You all are requested to rise in its honor at that time. Thank you for your cooperation. Thank you so much, मानसी ताई. धन्यवाद. अजय आणि अतुल, मी तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट करायला आली आहे, ती अशी, आणि ती फक्त माझ्या वतीने नाहीये तर ती या सगळ्या लोकांच्या वतीने सुद्धा एक फरमाईश आहे। कदाचित बऱ्याच जणांना माहीत पण नसावं हे याबद्दल। एक्झॅक्टली त्याबद्दल सुद्धा मी सांगणार आहे, कारण पॉलिटिक्स राजकारणामध्ये देवेंद्रजींचे खूप सारे चाहते आहेत, पण आपल्या क्षेत्रामध्ये देवेंद्रजींचे जितके चाहते आहेत त्याहून जास्त चाहते त्यांच्या पत्नीचे आहेत। हे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि आज इथे जमलेल्या प्रत्येकाला देवेंद्रजी हे नेते म्हणून माहिती आहेत, पॉलिटिक्समधले आहेत, राजकारणी आहेत म्हणून माहिती आहेत, पण ते कवी आहेत याची बऱ्याच लोकांना ओळख नसणार आहे। तर आज आपण माननीय देवेंद्रजींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जमलोय, तर त्यांनी लिहिलेलं आणि त्यांच्या पत्नीच्या आवाजामध्ये सजलेलं, अमृताताईंच्या आवाजात सजलेलं आणि अर्थातच अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं इथे झालं पाहिजे, हो की नाही? होऊन जाऊ द्या कृपया।